नमस्कार, मी डॉक्टर विनय थोरात आणि आत्ता आपण माहिती घेणार आहोत अपचन ह्या तक्रारीविषयी। अनेक वेळा रुग्ण आमच्याकडे जेव्हा अपचन ही तक्रार घेऊन येतात त्यांना खरं तर वेगवेगळ्या तक्रारी असतात। काही लोक म्हणतात की आमचं पोट साफ होत नाही नियमितपणे, त्याला हे लोक अपचन म्हणतात। काही लोकांना जुलाब होत असतात, त्याला ते अपचन म्हणतात। काही लोकांना गॅसेस होत असतात, गॅसेसचा एक वेगळा व्हिडिओ आहे आपला, त्याला ते अपचन म्हणतात। काही लोकांना पोटात नुसतंच काहीतरी विचित्र वाटत असतं, अस्वस्थ वाटत असतं, त्याला ते अपचन म्हणतात। काही लोकांना ढेकरा येत असतात, त्याला ते अपचन म्हणतात। तर अपचन ही तक्रार जेव्हा रुग्ण आमच्याकडे घेऊन येतो तेव्हा नेमकं त्याला होतंय काय आणि कुठली तक्रार आहे हे शोधून घेणं फार महत्त्वाचं आहे। पण अपचन ह्या विषयावर आपण बोलण्यापूर्वी पचन हे काय नेमकं आहे हे आधी आपण पाहून घेऊया या चित्राद्वारे। पचनाची सुरुवात होते जेव्हा आपण अन्न गिळतो आणि ही अन्न नलिका आहे, अन्न नलिकाद्वारे हे अन्न जठरात पोचतं। जठरात जेव्हा हे अन्न पोचतं तेव्हा हे जठर हे एक मस्क्युलर स्ट्रक्चर आहे, एक बॅग आहे ज्याच्यात प्रचंड शक्ती आहे। जठराला बाहेर जाण्याचे दोन मार्ग आहेत। अन्न नलिकेचा मार्ग हा आत येणारा मार्ग आहे, त्याच्यातनं आहार बाहेर देखील जाऊ शकतो, आणि लहान आतड्यात जाण्याचा दुसरा मार्ग असतो। हे दोन्ही मार्ग बंद होतात जेव्हा जठरात अन्न येतं, आणि एक प्रकारचं जठराच्या ह्या आकुंचन पसरण्याच्या क्रियेमुळे हे अन्न पूर्ण घुसळून निघतं। मिक्सर मधनं आपण अन्न काढतो तसं अति सूक्ष्म आणि छोटे छोटे त्याच्या 1 मिलीमीटर पेक्षा लहान या अन्नाचे तुकडे होतात, आणि मगच हे अन्न जठराच्या बाहेर पडून लहान आतड्यात पुढच्या प्रक्रियेकरता जातं। ते साधारण 1.5 ते 2 तास हे जठरात अन्न राहतं, ते व्यवस्थित घुसळलं जातं, मिक्स केलं जातं, बारीक केलं जातं, आणि त्यानंतर हा व्हॉल्व उघडतो आणि हे अन्न लहान आतडीत पुढच्या पचन प्रक्रियेकरता जातं। तर हे व्यवस्थित मिश्रण झालेलं अन्न जेव्हा लहान आतडीत पोचतं तेव्हा तिथे स्वादुपिंड नावाचं एक ग्रंथी असते ज्याच्यात प्रचंड प्रमाणात पाचक रस तयार होत असतात, आणि पित्त ज्याला बाईल म्हणतं आपण, हे लिव्हर तयार करत असतं। हे बाईल आणि स्वादुपिंडातनं तयार होणारे पाचक रस हे अन्नाबरोबर हे मिश्रित होतात पक्वाशयात, म्हणजे लहान आतड्याच्या पहिल्या भागात, आणि जसं जसं ते अन्न लहान आतडीत खाली प्रवास करत जातं त्याच्यावर ह्या पाचक रसांच्या प्रक्रिया होतात। छोट्या छोट्या घटकांमध्ये त्या अन्नाचं रूपांतर होतं, आणि हे अतिसूक्ष्म घटक जेव्हा तयार होतात पचन क्रियेनंतर तर ते छोटे घटक जे आहेत ते शरीर शोषून घेतं। पण अन्नाचे असे अनेक घटक आहेत ज्याच्यावर या पाचक रसांच्या प्रक्रियेचा काहीही इलाज होत नाही। उदाहरणार्थ फायबर। आता प्रोटीन्सचं नेमकं काय होतं? प्रोटीन्सवर पाचक रसांचा जेव्हा परिणाम होतो तेव्हा त्याचे अतिसूक्ष्म घटक असतात, हे अमायनो ऍसिड। नंतर फॅट्सचं काय होतं? त्याचे अतिसूक्ष्म घटक असतात ट्रायग्लिसराईड, जे तयार होतात या पाचक रसांच्या प्रक्रियेमुळे। आणि कार्बोहायड्रेट ह्यांचे छोटे छोटे घटक असतात, आणि त्याच्यात चक्क साखर म्हणजे शुगर्स बनतात जे शरीर शोषून घेऊ शकतं। त्यामुळे हे मोठे प्रोटीन, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स जे शरीर एरवी शोषून घेऊ शकत नाही, या पाचक रसांच्या प्रक्रियेमुळे त्यांचे अतिसूक्ष्म छोटे घटक होतात आणि जे शरीर सहज शोषून घेऊ शकतं। पण आहारात काही अनेक गोष्टी अशा असतात जे शरीर शोषून घेऊ शकत नाही, आणि त्याच्यावर पाचक रसांची प्रक्रिया देखील होत नाही, आणि ह्याच्यातला मोठा वाटा आहे फायबर, जो पालेभाज्यांमध्ये आणि फळांमध्ये मोठ्या प्रमाणात असतो। तर शरीर काय करतं? या पालेभाज्यातले मिनरल्स, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स काढून घेतं। तसंच फळांमधले देखील मिनरल्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते काढून घेतं, आणि उरलेला जो भाग आहे, जो फायबरचा भाग आहे, तो तसाच मोठ्या आतड्यापर्यंत पोहोचवतं, ज्याचं मलविसर्जन होऊन जातं। तर मग शोषून झालेल्या अन्नापासून उरलेला उर्वरित भाग हा लहान आतड्यातनं मोठ्या आतड्यात
मलविसर्जना करता येतो। आणि ह्या वेळेला जेव्हा लहान आतड्यातनं मोठ्या आतड्यात हा मळ येतो तेव्हा तो पातळ अवस्थेत असतो। जसा जसा तो मळ मोठ्या आतड्यातनं प्रवास करतो तसं मोठं आतडं त्यातलं पाणी शोषून घेतं आणि तो मळ आतड्याच्या मोठ्या आतड्याच्या डाव्या बाजूला किंवा खाली जेव्हा गुरुद्वाराच्या वर येतो तेव्हा तो एका घट्ट अवस्थेत तो मळ तयार झालेला असतो। आणि मग आपण तर खऱ्या अर्थाने अपचन म्हणजे एखाद्या व्यक्तीने खाल्लेलं अन्न जर का पूर्णपणे त्याला पचवता आलं नाही किंवा ते शोषलं गेलं नाही तर लक्षात घ्या मोठ्या प्रमाणात लहान आतड्यातनं हे न पचलेलं न शोषलेलं अन्न मोठ्या आतड्यात येईल आणि हे पातळ अवस्थेत असतं। साधारणपणे 1 लिटर अन्न 24 तासात जर का मोठ्या आतड्यात आलं तर त्याच्यातलं पाणी मोठं आतडं शोषून घेऊ शकतं। त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जर का हे न पचलेलं अन्न आलं तर त्याचे व्यक्तीला जुलाब व्हायला सुरू होतात। त्याच्यापेक्षा जास्त तर अपचन खऱ्या अर्थाने म्हणजे त्या व्यक्तीला अन्न पचत नाही आणि जुलाब होतात, वजन कमी व्हायला सुरुवात होते आणि न पचलेल्या अन्नावर बॅक्टेरिया किंवा जीवाणूंच्या प्रक्रियेमुळे गॅसेस देखील होतात आणि ही खऱ्या अर्थाने मॅल ॲब्सॉर्प्शन, मॅल डायजेशन किंवा अपचन हे खऱ्या अर्थाने ह्याला म्हणतात। तर आता मग इतर अपचन ही तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या मनात काय असतं आणि त्यांना नेमकं झालेलं काय असतं। ज्या लोकांना असं वाटतं की पोट साफ होत नाहीये ते मुळात अपचन नव्हे, ते म्हणजे दूषित आकुंचन पसरण्याच्या क्रियामुळे मलविसर्जन नीट होत नाहीये। या लोकांनी भरपूर फायबर घेणं, भरपूर पाणी घेणं आणि इसबगोल घेतल्याने यांना या तक्रारीपासून बऱ्यापैकी त्यांना आराम मिळू शकतो। ज्या लोकांना नुसते गॅसेस होतात, पोट फुगतं आणि त्यांना वाटतं की आपल्याला अपचन झालंय, ते योग्य नाहीये। गॅसेस काही प्रकारच्या अपचनात होऊ शकतात, हे आपण गॅसेसचा एक वेगळा व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता आणि त्याच्यावर काय इलाज करायचा हा देखील मुद्दा त्या व्हिडिओत मांडलेला आहे। तिसरं म्हणजे काही लोकांना जे अपचनाची तक्रार असते की बाबा आमच्या मळात किंवा शौचात असे भाजीचे तुकडे आम्हाला दिसतात किंवा न पचलेल्या अन्नाचे तुकडे दिसतात। याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला पचनाचा दोष आहे। आपण आधीच पाहिलेलं आहे की जठरात हे अन्न पूर्ण घुसळलं जातं आणि सूक्ष्म केलं जातं। तसं जर का झालं नाही, एखादा दुसरा भाग भाजीचा किंवा काही भाज्या तशाच जठरातनं बाहेर पडल्या तर ते तुकडे तुम्हाला तुमच्या शौचात दिसतात, कारण ते फायबर असतं आणि त्याच्यात सेल्युलेज ही जी फायबर पचवायची जी एन्झाईम आहे ती माणसात नाही, ती हर्बिवोरस ॲनिमल्स म्हणजे जनावरांमध्ये उपलब्ध असते, ती ह्युमन बिंग मध्ये नसते। म्हणजे आपण पचवू शकत नाही फायबर। एवढंच की शौचात जे आपल्याला भाजीचे तुकडे दिसतात हे जठरात ते नीट घुसळले गेले नसल्यामुळे ते तसे दिसतात। हा काय अपचनाचा भाग नाहीये, कारण जर का आपण कोणाचाही स्टूल तपासलं कुठल्याही व्यक्तीचं मायक्रोस्कोप खाली तर फायबरचे तुकडे हे 100% आढळणार, कारण कुठल्याही व्यक्तीला फायबर पचवणं हे शक्य नसतं। तर मित्रांनो आपण पाहिले की अपचन हा शब्दप्रयोग जेव्हा तुम्ही आपल्या डॉक्टरांकडे करता तेव्हा त्यांना नेमकी तक्रार सांगा की पोट साफ होत नाहीये का, जुलाब होत आहेत का, गॅसेस होत आहेत का, पोट फुगतंय का, ती तक्रार सांगा। कारण अपचन ही तक्रार जर का सांगितली तर त्याचा एक वेगळाच मेसेज किंवा त्याचा एक वेगळाच अर्थ डॉक्टरकडे जातो आणि मग कदाचित तुमचं निदान व्यवस्थित होणार नाही। आणि परत मी तुम्हाला सांगतो की हा अपचनाचा व्हिडिओ जो आहे हा तुमच्या माहिती करता केला। या व्हिडिओबद्दल माहिती देखील द्या तुमच्या डॉक्टरांना, ह्याच्यातल्या काही त्यांना काही शंका असतील किंवा तुम्हाला काही शंका असतील तर जरूर कमेंट पोस्ट करा।